25 सप्टेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. क्रमांकाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर प्रतिभा जाधव मॅम यांचे मी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करते. यानंतर मी आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक पाटेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. धन्यवाद सर. त्यानंतर मी प्राध्यापिका डॉक्टर बाहेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या अतिथींचा परिचय करून द्यावा. कालच आपण डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचं आपण उद्घाटन केलं. पहिलं पुष्प या ठिकाणी आपण काल घेतलेलं आहे आणि आज हे दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेल्या आजच्या वक्त्या, आजच्या अतिथी, त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रतिभा जाधव. आता जाधव मॅडमचा परिचय जर करून द्यायचा झाला तर ही सर्वात मोठी आणि सर्वात अवघड गोष्ट आहे, ती म्हणजे जाधव मॅडमचा परिचय करून देणं. मॅडमनी शॉर्ट बायोडेटा पाठवलेला आहे मला आणि तो 6 पानाचा आहे शॉर्ट मध्ये. त्याच्यामुळे सर्वात अवघड असं काम असं मी म्हणेन. आता मॅडमचं शिक्षण जर आपण विचारात घेतलं तर मॅडमचं शिक्षण आहे MA, DEd, BEd, MAd, सेट मराठी शिक्षणशास्त्र आणि मॅडमनी PhD सुद्धा पूर्ण केलेली आहे. मॅडमची PhD सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आता मॅडम म्हणजे प्राथमिक शिक्षिकापासून तर डॉक्टरेट आणि प्राध्यापकाच्या पलीकडे की जसं PhD झालो तर PhDच्या मार्गदर्शक म्हणून सुद्धा मॅडम आता या ठिकाणी काम करत आहे की त्यांच्या आधिपत्याखाली आता मुलं PhD करून बाहेर पडत आहेत. म्हणजे एवढी प्रवास जो आहे शिक्षण क्षेत्रातला, हा शिक्षण क्षेत्रातला प्रवास या ठिकाणी मॅडमनी अशा पद्धतीने पूर्ण केलेला आहे. मॅडम फक्त शैक्षणिक कामकाज करत नाही. मॅडमचं जर आपण पद विचारात घेतलं तर सध्या मॅडम मराठी विभाग प्रमुख म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे त्या कार्यरत आहेत. प्राध्यापक म्हणून काम तर त्यांचं चालूच आहे, पण या कामाबरोबरच त्यांनी त्या ठिकाणी मराठीच्या साहित्यिकमध्ये अतिशय मोलाचं योगदान मॅडमचं या ठिकाणी आहे. मॅडमने या साहित्याबरोबरच दूरध्वनीवरील सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये मुलाखत प्रसारित केलेली आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आहे, या मराठी महामंडळ चित्रपटाच्या त्या सदस्य त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिक रोड शाखेच्या सुद्धा त्या सदस्य आहेत. अशा विविध सामाजिक संस्थांमध्ये सदस्यत्व त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेलं आहे. नाशिक आकाशवाणीवर निवेदका म्हणून सुद्धा त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. झी मराठी, मायबोली, झी 24 तास, TV9 कलर्स या विविध वाहिन्यांवर मुलाखती आणि विविध कार्यक्रम त्या ठिकाणी प्रसारित केलेले आहेत. चित्रलेखा या महाराष्ट्रातील अग्रणी साप्ताहिकामध्ये महिला सबलीकरण व युवा जनजागृतीच्या कार्यासंदर्भाने त्यांची दखल सुद्धा त्या ठिकाणी घेतली आणि 2018 मध्ये मॅडमची मुलाखत सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विविध जे काही जर्नल्स असतात या जर्नल्समध्ये 50 पेक्षा अधिक शोध निबंध मॅडमचे प्रसारित झालेले आहे, प्रसिद्ध झालेले आहे. नाशिकमध्ये 5 राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनामध्ये साहित्य सखी महिला मंचच्या माध्यमातून यशस्वी संयोजन त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहे. अनेक वृत्तपत्रांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये, नियतकालिकांमध्ये मॅडमचे लेख त्या ठिकाणी प्रसिद्ध होतात. भिवंडी येथे प्रकाशित होणारा जे प्रसिद्ध लक्षवेध दिवाळी अंक आहे, या मुखपृष्ठावरील सेलिब्रिटी म्हणून झळकण्याचा मान सुद्धा मॅडमने त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. अशा विविध सामाजिक संस्थांमध्ये सामाजिक कार्य सुद्धा मॅडमने त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि साहित्यामध्ये लेखन असेल आणि या लेखनाबरोबरच ते सादरीकरण जे काही आहे, लेखन तर करतातच पण त्या लेखनाबरोबरच सादरीकरणाचं सुद्धा काम मॅडम मोठ्या प्रमाणात करत आहेत. मी जिजाऊ हा एक पात्री प्रयोग अतिशय गाजलेला एक पात्री प्रयोग आहे आणि हा एक पात्री प्रयोग मॅडम फक्त महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हा प्रयोग मॅडमने त्या ठिकाणी सादर केलेला आहे.
हा एकपात्री प्रयोगाचा जो शुभारंभ आहे मॉरिशियस येथे महात्मा गांधी ऑडिटोरियम येथे त्यांनी 15 मे 2016 रोजी हा एकपात्री प्रयोग त्या ठिकाणी सादर केलेला होता. त्याचबरोबर मी सावित्री ज्योतिबा फुले हा एकपात्री प्रयोग सिंगापूरमध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे, त्या ठिकाणी सादर केलेला आहे. सिंगापूर येथे पर्यटन मंत्रालयाद्वारे ग्लोबल सिटीजन ऑफ इंडिया हा 2018 मध्ये मॅडमला पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे. युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा त्याची नोंद करण्यात आलेली आहे. म्हणजेच मॅडमनी फक्त शिक्षण क्षेत्रच नव्हे तर या शिक्षण क्षेत्राबरोबरच साहित्यामध्ये लिखाण असेल आणि लिखाणाबरोबरच ते सादरीकरण आहे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कामकाज आणि मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांच्या साहित्याला आता मी जर सगळे अवॉर्ड वाचले तर तुम्हाला ऐकून कंटाळा येईल, इतके अवॉर्ड मॅडमला मिळालेले आहे त्यांच्या साहित्याला. आवाज इंडिया टीव्ही या राष्ट्रीय वाहिनीवरील हम बेटी या सावित्री की हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाची मुलाखत सुद्धा मॅडमने त्या ठिकाणी प्रसारित केलेली आहे. त्याचबरोबर विविध वृत्तपत्रामध्ये स्तंभलेखन केलेलं आहे. आतापर्यंत मॅडमने या ठिकाणी 14 पुस्तकं प्रकाशित केलेली आहे आणि अजूनही 2000 नंतरच्या काही काव्यसंग्रह आणि समीक्षा ग्रंथ सुद्धा अजून प्रकाशित होणार आहेत. त्यानंतर मी अरुणा बोलते हे जे काही साहित्य लेखन आहे किंवा ही जी कादंबरी आहे या पुस्तकाला 4 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. काळोखाखाली दूर सारून या पुस्तकाला मॅडमला 8 पुरस्कार प्राप्त झालेले आहे आणि सगळे पुरस्कार हे राज्यस्तरावरीलच पुरस्कार आहेत. त्याचबरोबर अक्षराचं दान हा काव्यसंग्रह आहे आणि या काव्यसंग्रहाला सुद्धा 8 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. संवाद श्वास माझा या काव्यसंग्रहाला सुद्धा पुरस्कार त्या ठिकाणी मॅडमच्या प्राप्त झालेले आहेत. म्हणजेच जर आपण विचार केला तर एकूणच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याबद्दल त्या पुस्तकांव्यतिरिक्त साहित्यांव्यतिरिक्त सुद्धा अनेक पुरस्कार मॅडमला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. असे 24 पुरस्कार मॅडमला प्राप्त झालेले आहेत. राजमाता राज्यगौरव मालेगाव जिल्हा नाशिक 2011 मध्ये हा पुरस्कार सुद्धा मॅडमला त्या ठिकाणी मिळालेला आहे. अशा पद्धतीने असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्याला लाभलेले आहेत. म्हणजेच जर आपण विचार केला तर आज ज्या वक्त्या या ठिकाणी आपल्याला लाभलेल्या आहेत त्या वक्त्या साहित्यिक, एकपात्री कलाकार, कथाकथनकार, निवेदिका आणि यूट्यूबर अशी एक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आज या ठिकाणी आपल्या बहिशालच्या व्याख्यानमालेसाठी उपस्थित झालेल्या आहेत. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी मॅडमचे पुनश्च एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते आणि अतिशय मोठा असणारा परिचय खूप थोडक्यात मी या ठिकाणी सादर केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज आपण एक विशेष व्याख्यानासाठी एकत्र आलो आहोत. ज्ञान वाढवण्याचा सर्वात सुंदर मार्ग ऐकणं आणि आत्मसात करणं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटेकर सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांचा सत्कार करावा. धन्यवाद. शिक्षणाची खरी प्रेरणा कोणी दिली तर ती म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी त्या काळी समाजातील रूढींना न जुमानता मुलींसाठी शाळा काढली हे आपलं भाग्यच आहे. अशा महान व्यक्तीबद्दल आज आपण डॉक्टर प्रतिभा जाधव यांच्याकडून जाणून घेऊया. चला तर मग जास्त वेळ न घेता मी डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. नेक्स्ट स्लाइड फक्त करू सुरू. तर जवळजवळ या महाविद्यालयात ही माझी 4थ्यांदा येण्याची वेळ आहे. बाहेकर मॅडम दरवर्षी खूप प्रेमाने बोलवतात, आग्रहाने बोलवतात आणि
असं होतंय वारंवार तरुणाईला भेटायला त्यांच्याशी बोलायलाही आवडतं. तुमसे मिलना बातें करना बडा अच्छा लगता है. तर आज पुन्हा एक तुमच्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून मी आलेले आहे. बहिष्याल शिक्षण मंडळ म्हणजे बिनभिंतीची शाळा. इथे या 4 भिंती तुम्हाला पाठ्यक्रम, अभ्यासक्रम, धडे, प्रकरण, संकल्पना, व्याख्या, परिणाम करणारे घटक, प्रकार सगळं शिकवलं जातं. परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत जे काही बहिष्याल शिक्षण मंडळ आहे त्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या परंतु तुमच्या जडणघडणीसाठी पोषक अशा गोष्टी सांगितल्या जातात आणि त्यासाठी वक्ते येतात आणि वक्ते विविध विषयांवर मांडणी करतात. बघा, शिक्षण म्हणजे अंतर्बाह्य बदल. मान्य आहे तुम्हाला? शिक्षण म्हणजे किंवा केवळ पदव्यांची भेंडोळी नाहीत किंवा आपल्या नावासमोर लागलेली लांब लचक पदव्यांचं शेपूट नाही, तर तुमच्यात होणारा बदल. आउटपुट पाहिजे ना, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय फरक पडलाय. म्हणजे कॉलेजमध्ये येण्यापूर्वीचे तुम्ही आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरचे, पासआउट झाल्यानंतरचे तुम्ही, यात काही तफावत असेल तर हो, शिक्षण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे आणि त्यासाठी अभ्यासपूरक उपक्रमही आवश्यक असतात. त्या गरजेपोटी ही बिनभिंतीची शाळा आहे. इथे मला निमंत्रित करणाऱ्या आणि अत्यंत क्रियाशील, म्हणजे मला खूप कौतुक वाटलं मॅडम आणि छानही वाटलं की किती सक्षमपणे तुम्ही हे केंद्र चालवताय. म्हणजे अगदी टेबल लावण्यापासूनचं त्या नेमप्लेट्स वगैरे छान आहे, प्रभावी आहे. ही सगळी तयारी, यासाठी मेहनत घेणारी पूर्ण बहिष्यालची टीम. त्यानंतर इथे आमच्या मैत्रीण आहेत भावना, डॉक्टर भावना पौळ मॅडम. इथे खूप बुद्धिमान माणूस असतो, त्याच्याकडे IQSC देता असं मी ऐकून आहे. तर होय, IQSC म्हणजे काय कठीण काम आहे ते, साधी गोष्ट आहे का पवार सर. तर असे MS पवार सर आणि अवघ्या महाराष्ट्राला माहीत असलेले आमचे सन्मित्र, तुमचे लाडके प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर सर. आणखी कुणी राहिलं असेल तर मला त्यांची नावं माहीत नाही. आता आपली ओळख होईल आणि मग पुढच्या व्याख्यानाला मला जर बोलवलं तर मी त्यांची नावं घेईन, पण त्यासाठी मला बोलवावं आहे. हां, तर मी ना तुम्हाला PowerPoint प्रेझेंटेशन दाखवणार आहे व्यक्तिमत्व विकास याबद्दल. आता इथे तुम्हाला कंटाळा येणार नाही, रटाळवाणं वाटणार नाही ही खात्री मी देते तुम्हाला. आणि तरीही तुम्हाला वाटलं की मॅडमचं आश्वासन फोल गेलं, हात वर करा तिथे उभं राहून, मी त्या क्षणी माझा गाशा गुंडाळून निघून जाईल. पण ती खात्री देते की तसं काही होणार नाही. गुरु ठाकूर यांची कविता आहे, तुम्ही ऐकली असेल नसेल. सुरुवात त्या कवितेने करते, कारण आपल्याकडे काय माहितीये का, व्याख्यान म्हटल्यानंतर असं काही की रटाळ कंटाळवाणं वगैरे काही आहे असं डोक्यात धारणा, माइंडसेट फिट झालेलं आहे. मी एका महाविद्यालयात गेले होते व्याख्यान देण्यासाठी आणि हे आमचं खाद्य असतं, काळजाशी कवटाळून आम्ही चालत असतो. मी आणि संयोजक जसे आलो तसे त्या महाविद्यालयात मी गेले आणि मला पाहून पोरं लागली की सैरावायला पळायला. म्हणजे आता मला माहित नाही तुम्हाला काय आमिष दाखवून इथे आणलंय. तर ती मुलं मला बघून पळायला लागली सैरावैरा. मी संयोजकांना म्हणले की सर हे पोरं का पळताय. संयोजक प्रचंड अनुभवी होते बरं का. ते म्हणाले मॅडम नवीन प्राणी पाहिला की ते असेच ते म्हणजे व्याख्याता बघून त्यांची पाचावरच धारण लागली की काय आता 1.5 तास काय सोडत नाही आपल्याला. तर मी म्हटलं सर मी व्याख्यान दिल्याशिवाय जाणार नाही. वक्ता हा प्रचंड जीवट आणि चिवट प्राणी असतो, तो बोलल्याशिवाय जात नाही, तो बोलण्यासाठी चाललेला असतो. मी म्हटलं सर मी रजा टाकून आले, एवढा प्रवास करून आले, मी बोलल्याशिवाय जात नाही. ते म्हटले मॅडम काहीच काळजी करू नका. किती जीव भांड्यात पडला माझा सांगू तुम्हाला. ते म्हटले मॅडम काहीच काळजी करू नका, या महाविद्यालयाला 2च गेट आहेत. एक गेट आम्ही कडी कुलपाने बंद करून ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गेट जवळ जाड जोडून प्राध्यापक उभे केले. मला इतका आनंद झाला. एकच गेट आहे, ते पण इतकं लांब आहे, तुम्ही मध्येच पकडले जात पडाल तर. म्हणजे मी गमतीने सांगितलं पण खरं तरी गंभीर गोष्ट आहे. हम सुनना भूल गए हे, म्हणजे सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता. सगळ्यांना बोलायचं आहे, सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. अरे पण ऐकणार कोण. काय श्रेयस बरोबर का. सगळ्यांना बोलायचं आहे, ऐकणार कोण.
म्हणून तर ते ऐकावं लागेल ना. म्हणजे कवींसारखी गोष्ट पाटेकर सर, कवी संमेलन आहे, श्रोत्यांना स्टेजवर बसवलंय आणि कवी खाली आहेत कारण कवींची संख्या जास्त आहे, असा एक विनोद मी ऐकला होता. ऐकणारं कोण आहे? ऐकलं पाहिजे. आपण ऐकणं विसरून चाललेलो आहोत. तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला ऐकावं लागेल. जे दिसेल ते स्वाहा करा आणि स्वाहा केल्यावर कळेल की काय निक आहे आणि काय फोलपट आहेत, काय टाकून द्यायचं आहे आपल्याला, काय सत्व आहे, काय कसदार आहे. मी तर म्हणते तो वक्ता वाईट बोलतो हे ऐकण्यासाठी पण तुम्हाला त्याला एकदा ऐकावं लागेल ना, की नाही हा पुन्हा वक्ता आला तर मी जाणार नाहीये, फार रटाळ आहे हे प्रकरण. तुम्हाला एकदा ऐकावं लागेल. मी तर म्हणते वाईट पुस्तकही वाचा, कळेल की हे वाईट आहे, इकडे परत वळायचं नाहीये. वाईट माणसांना पण भेटा, कळेल की परत हा माणूस समोर आल्यावर बोलायचं नाहीये. खरंय? अरे मी तर म्हणते चांगल्या माणसांपेक्षा वाईट व्यक्ती, वाईट प्रसंग आणि वाईट घटना आपल्याला अधिक डेव्हलप करतात, खंबीर करतात, मजबूत करतात, कणखर करतात. सहमत आहात तुम्ही माझ्या मताशी? आणि आयुष्य जसं पुढे जातं ना तसं तसं आपण शहाणे होत जातो. आता या टप्प्यावर माझ्याकडे आलेलं शहाणपण प्रत्येक जण एका टप्प्यावर वावरत असतो, तशी मीही कधीतरी असेल. कुणीच परफेक्ट नाहीये इथं. आणि आयुष्यात जे काही सत्कारे भेटतात काळाचे, त्यामुळे आपण शहाणे होत जातो. आता मला आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या वेळी असं कुणी सांगणारं नव्हतं. हे बहिष्याम वगैरे आपल्या वेळी कुठे होतं मॅडम, की आता तुम्हाला वक्ते ऐकायला मिळतात, तुमच्याकडे गुगल आहे, तुमच्याकडे सुसज्ज अशी लायब्ररी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. असो, गुरु ठाकूर यांची कविता समोर ठेवते आणि मग आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कडे वळूया. जगण्याबद्दल म्हणतात गुरु ठाकूर की असं जगावं छाताडावर आव्हानाचं लावून तर, असं जगावं छाताडावर आव्हानाचं लावून तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावं आताय 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. करून जावं असंही काही, करून जावं असंही काही, दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. आयुष्याला उत्तर देताना पाय मजबूत असले पाहिजे, पाय भक्कम झाले पाहिजे. ते करण्यासाठी आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इतका वापरलेला शब्द आहे की तो वापरून वापरून गुळगुळीत झालेला आहे, काय ते कळतच नाही. तर आपण थोडीशी उकल करूया, त्याची फोड करूया. पुढे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे चित्र काय सांगते तुम्हाला बघा. चित्र काहीतरी बोलतात तुमच्याशी. पुढे काही अडचण असेल तर मला सांगा. हा पुढे ही काही चित्र आहे आणि त्याच्यावर काही मुद्दे लिहून आणलेले. काय अडचण आहे? हा हे दिसत नाही का? मी म्हटलं ना आपल्याला सातत्याने काहीतरी बोलायचं असतं, कुणाला तरी काहीतरी सांगायचं असतं. अगदी कडक शिस्तीचे कठोर सर असले तरी आपल्याला बोलायचं असतं त्यांच्या लेक्चरला. नाहीच काही तर आपल्याला इशारे करायचे असतात, एकमेकाला कोपराने ढोसायचं असतं, पण काहीतरी सांगायचं असतं. फ्रेंड्स मेकिंग स्किल्स. आयुष्य सुंदर हवं असेल तर तुम्हाला छान मित्रमैत्रिणी असले पाहिजे. खूप नको गावभर, आपल्याला मोजके पाहिजे. आणि तुमची वेवलेंथ, वैचारिक स्तर जुळणारे असले पाहिजे. ते तुमच्या जडणघडणीला, जे तुमच्या आपण म्हणतो ना ग्रोईंगसाठी मदत करणारे पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे शिकण्याची कला पाहिजे. तुम्ही कसं असलं पाहिजे माहितीये? टिश्यू पेपर सारखं. टिश्यू पेपर माहिती आहे सगळ्यांना? टिश्यू पेपर जे असेल ना ते असं शोषून घेतं. तुमचं
तुमचं वय हे आहे, तुम्हाला बरं वाईट काही सांगितलं की पटकन शोषून घेता. अर्थात नंतर ठरवलं पाहिजे आपण काय ठेवायचं आहे आपल्याजवळ कायमचं आणि काय नाकारायचं आहे. तर आपण टिश्यू पेपर सारखं असलं पाहिजे. रिलेशनशिप स्किल्स, संवादाने माणसं जोडली जातात. माझ्या कवितेतलीच ओळ आहे, जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणसं जोडते आहे वगैरे वगैरे. आपण संवाद कसा साधतो, संवाद कौशल्य काय आहे यावर अवलंबून असतं की आपले इतरांशी संबंध कसे असतील, ते कसे विकसित होतील. काही लोक खूप छान राहतात रे, अगदी कडक इस्त्री केलेले कपडे असतात, ब्रँडेड वॉच आहे, ब्रँडेड बूट आहेत, ब्रँडेड गॉगल आहे, आणि तोंड उघडलं की बाप रे शी, पुढं बोलूच नाही याच्याशी, हा समोरच येऊ नये. तुमचे विचार आणि वाणी ब्रँडेड नसेल तर उपयोग शून्य आहे. असू देत मळके कपडे, नसतील ब्रँडेड वस्तू तुझ्याकडे, परंतु तुझं बोलणं आणि संवाद जर प्रभावी असेल तर तुम्ही तुमची सिग्नेचर सोडून जाता समोरच्याच्या मनावर. अरे भारी आहे माणूस. ते मॅटर करत नाही ना तुम्ही ब्रँडेड कपडे घातले की नाही, किंवा तुम्ही तुमचा बाह्य भाग काय आहे, तुम्ही अंतरंग कसं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. बॉडी लँग्वेज फार छान आहे बरं का. मी अशी लोक पाहिलेली की बोलताना एक्सप्रेशनच नाही. म्हणजे त्या अर्जुन रामपालला तुम्ही लोक खूप चिडवतात ना, नो एक्सप्रेशनवाला हिरो. एक्सप्रेशनलेस, काय बोलतोय, प्रेम, द्वेष, भीती, भय सगळे सारखेच दिसतात त्याच्या चेहऱ्यावर असं लोक म्हणतात. तर तसं नाही, आपण जे बोलतो ते आपल्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालं पाहिजे. तुमचा खेद, तुमचं दुःख, तुमचं हसणं, तुमचा आनंद जे असेल ते तुमच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आत वेगळे आहात आणि बाहेर वेगळे आहात, ज्याला दांभिकपणा म्हणतात. आधा हा शब्द ऐकलाय का तुम्ही, दांभिकपणा? अशी लबाड भामटी भुरटी माणसं आपल्या आयुष्यात येतात, ती आलीच पाहिजे, ती आपल्याला शहाणी करतात. म्हणजे बघा, एखादी गोष्ट पवार सर आवडत नाही आपली, समजा तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि मला फार त्रास झाला त्याचा, म्हणलं हा बरं झालं, ते ओळखीचे होते का त्या बॉडीवर नातेवाईक वगैरे, मी निखळत त्यांचं अभिनंदनच करू शकत नाही, कारण माझ्याकडे कमतरता आहे, मी ते करू शकत नाही. म्हणून माझ्या भावनांचं विरेचन येते. मला मिळालं नाही तुम्हाला कसं मिळालं, तुमच्यात काहीतरी न्यूनता असली पाहिजे. हा तर ठीक आहे, अभिनंदन तुमचं. पण मी हे जेव्हा बोलते तेव्हा माझ्या मनात त्यांच्याविषयी वाईट आहे किंवा कटू भाव आहे हे लगेच प्रतिबिंबित होतं ना. आपल्याला ते मॅनेज पण करता आलं पाहिजे रे. तुम्ही किती वाईट आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं. तुम्ही बघा नाही बघा, लबाड माणूस असला ना त्याचे डोळे स्थिर असतात का? त्याचे डोळे स्थिर नसतात. जो स्वच्छ आणि नितळपणाचा माणूस आहे त्याच्या हसण्यावरून कळतो, त्याच्या डोळ्यातून कळतो. लबाड माणसाची चौरी डोळी पाहत राहतात. ते काय बोलतात मुद्दे सुद्धाच बोलत नाही, मुद्दा सोडून बोलतात. आत्ता काय बोलताय, नंतर काय बोलताय. माणसांचं परीक्षण करता आलं पाहिजे. पुस्तक वाचा, आम्ही नेहमीच सांगतो, माणसं वाचता आली पाहिजे आपल्याला, ते खूप गरजेचं आहे. आणि ते शिकाल, आम्हाला अनुभवांनी शिकवलेलं आहे, शहाणं केलं आहे. तर बॉडी लँग्वेज, बिहेवियर एकाच गोष्टीत येतात. अँगर मॅनेजमेंट हा भयावह प्रकार झालेला आहे. एक काळ होता मुलांना पालकांची भीती वाटायची, आता पालकांना मुलांची भीती वाटू लागली. आणि त्याही पुढे मी जाऊन म्हणेन, मॅडम आता विद्यार्थ्यांची आपल्याला भीती वाटू लागलेली आहे. खिशात जी आर ठेवणारी पण मुलं आहे, छडी घ्यायची नाही आता. अरे इतकं सजग झाले. बरं, ज्या गोष्टीत सजग व्हावा अभ्यासाच्या बाबतीत तिथे होत नाही. कुणाला कसं क्रॉस करता येईल या गोष्टीने सगळं सुरू आहे. तर मी म्हणते की हे जे काही गुगल सर्च आहे ना, हे करता करता आपण आतल्या आत सर्च करायला विसरून गेलोय. इतकं सोपं झालंय. म्हणजे एक वेळ होता की आपल्या घरातल्या सगळ्या माणसांची किंवा नाही तर 2-3 महत्वाच्या माणसांची, काका मामा कोण असेल त्यांचे फोन नंबर्स आपल्याला पाठ असायचे का? म्हणजे मला काल खूप शरम वाटली स्वतःचीच. माझा मुलगा नुकताच बाहेर शिकायला गेलाय आणि त्याचा नंबरच मला पाठ नाहीये. म्हणजे इतकी वर्ष मी विचार करतो ते घरीच आहे, जवळच आहे. खरंच हे असं झालंय की आपल्याला आपल्या जवळच्या माणसांची, आणि मी विचार केला 11th आवरला कधी आपल्याला गरज पडली, इमर्जन्सी सांगावा लागला नंबर, तर काय सांगणार होतं आपण? हे झालंय ना खरंच. माणसाचं पूर्णतः यांत्रिकीकरण झालेलं आहे. यांत्रिकीकरण, मशीन बनलाय माणूस. आणि अँगर मॅनेजमेंट म्हणताना मी असं सांगेल की आपण संयम हरवत जाणारा काळ आहे हा. सहिष्णुता, टॉलरन्स राहिला नाहीये. आपल्याला पटकन उत्तर द्यायचं असतं कुणाला. माझ्याकडे माझा PhDचा विद्यार्थी आला, बघा बरं का गंमत, आता तुमच्यापेक्षा तो खूप मोठा होता. मी अनुभवच सांगणार आहे तुम्हाला आणि त्यातूनच पुढे जाणार होता आपण, बरं का राजा. तर माझा विद्यार्थी आला,
बरं कसं असतं ना, फुल ॲटिट्यूडमध्ये पवार सर, मी आहे ते बरोबरच आहे, हा गाईड असो नाही तर कुणी असो. मी म्हणते की अरे तू हे केलंस का? नाही मॅडम हे असं होतं म्हणून मी असं केलं. नाही तू हे असं करायला हवं होतं यार. नाही मॅडम त्यांनी मला तसं सांगितलं, मी तसं पाहिलं होतं. अरे तू समजून घेण्यासाठी ऐकतच नाहीये. त्याला म्हटलं थांब, हे सगळं बाजूला ठेव तुझं बाळ. पहिली गोष्ट, तू समजून घेण्यासाठी ऐक, उत्तर देण्यासाठी ऐकू नको. तो मला प्रत्युत्तर देण्यासाठी ऐकत होता. हे काय सामना चाललाय काय तुझं माझं? युद्ध सुरू आहे का संघर्ष सुरू आहे? मी बोलले की तू परतवून लावायचं. व्हॉट इज दिस? तू समजून घे तरच पुढे जाऊ शकतो आपण, पुढे काम होऊ शकतं आपलं. मी काय बोलते ते समजून घे आणि त्याला पर्याप्त उत्तर तुझ्याकडे असलं तर बघ, मग बोल. आणि मी त्याच्याशी सहमत असले तर ठीक आहे, मी मान्यही करेन ते खरं असलं तर. आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही, आपल्याला हुज्जत घालण्यासाठी ऐकतो. बरोबर आहे? विद्यार्थी तर काय विचारच करत नाही. हो मॅडम आधी का अशी मुलं आहेत. काय नम्रपणा होता एकेकाळी. डोळे वटारून बघितली की आम्ही शांत व्हायचो. असं आता सांगू लागलं की मुलंही म्हणतात, विद्यार्थी म्हणतात, घरातली मुले म्हणतात आम्हाला तत्वज्ञान सांगू नका. ते चुजी झाले, काय ऐकायचं, काय पाहायचं, कुणाला किती महत्व द्यायचं. पण बाळांनो, याच्यामुळे ऱ्हास होतो आणि योग्य दिशेने व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. इथे गल्लत झाली तर. कारण हे वय प्रचंड नाजूक असतं, घडण्याचं बिघडण्याचं घडण्याचं देखील आणि बिघडण्याचं देखील. तर अँगर मॅनेजमेंट, आपल्याला कसलाही राग येतो, शीघ्रगोपी झालोय सगळे आपण, चटकन राग येतो, आपण मॅनेजच करू शकत नाही. तर फिजिकल फिटनेस, आता यावर मी बोलावं की नाही काय माहिती, कारण मी पण फिटनेसचा प्रयत्न करते आहे. मी एक खूप छान वाक्य वाचलं की तुम्ही निरोगी असणं म्हणजे छान डाएट फॉलो करणं किंवा चांगला चौकस आहार घेणं आणि व्यायाम करणं नाही, तर चांगल्या माणसांच्या सहवासात राहणं आणि स्वतःची प्रगती करणं, याला सुद्धा फिटनेस असं म्हणतात. तो मानसिक फिटनेस असेल आणि तो खूप गरजेचा आहे. आता चुजी असलं पाहिजे आपण. आपले मित्र कोण असावे, आपले सहकारी कोण असावं, कुणाशी संवाद वाढवावा. तर पुढे आपली जडणघडण, आपला विकास, हे काही मुद्दे काढले मी. आपण ना दिसण्यावर फार भर देतो. मी कशी चांगली दिसली पाहिजे किंवा मी कसा चांगला दिसलो पाहिजे, परंतु मी किती चांगला असलो पाहिजे याकडे आपण लक्ष देत नाही. दिसणं तात्कालिक प्रभावित करू शकतं, पण असणं दीर्घकालीन प्रभावित करू शकतं माणसाला. तुम्ही किती सुंदर दिसतात, तुम्हाला माहिती आहे सौंदर्य नाशवंत आहे, पण तुमचं असणं मात्र निरंतर चिरंतन आहे. जी माणसं मनाने निखळ असतात ना, ती किती विद्रूप असू देत, किती कुरूप असू देत, ती छान दिसतात. त्यांची मन सुंदर आहेत ना, आणि खूप सुंदर आहे, पण फार गर्विष्ठ आहे, कुणाला मदत करत नाही, हेकट आहे, जिद्दी आहे, हट्टी आहे, कुणाला काही बोलतो, मुफट आहे. आवडेल का होतो माणूस? म्हणजे तुमचं असणं मॅटर करत नाही, तुमचं दिसणं मॅटर करत नाही, तुमचं असणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, असणं डेव्हलप करा, असणं. तर आणखी पुढची गोष्ट मला फार आवडतं. हे मला आताही पोळ मॅडम फोन आला आणि कोणी विचारलं कशी आहेस, तर मी सांगते व्यस्त आणि मस्त. व्यस्तचा अर्थ इथे व्यग्र असा आहे. तुम्हाला सांगू का, रिकामं डोकं सैतानाचं घर, तुम्ही ऐकलं असेल. दीर्घोद्योगी राहा, नकारात्मक भेटलीच पाहिजे, त्याच्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. तुम्ही दीर्घोद्योगी असं असाल तर कशात तरी स्वतःला गुंतवून घ्या. तुम्हाला उसंत मिळाली की तुमच्या डोक्यात सैतान थया थया नाचायला लागतो. दीर्घोद्योगी राहा, काहीतरी करत राहा, फार छान गोष्ट आहे. आपण रिचार्ज होत राहतो, आपण रिफ्रेश होत राहतो, आपण प्रसन्न होत राहतो, आपण टवटवीत होत राहतो. आणि कालच एका पॉडकास्टला माझी मुलाखत पब्लिश झाली, त्यातही मी म्हणाले आहे की दीर्घोद्योगी असला ना तर आपल्याला जगाची पर्वाच नसते, काय कुठे चाललेलं आहे. आपल्याला गॉसिपिंगसाठी वेळ असतो, कुणाच्या पाय अडकवून त्याला पाडण्यात रस असतो. आपल्याला फक्त स्वतःची प्रगती आणि आपल्याबरोबर इतरांकडे आपण कसं सकसपणे पाहू, निरोगीपणे पाहू, ही दृष्टी विकसित होत जाते. स्वतःवर प्रेम करा. इतरांवर प्रेम म्हणजे काय, ते आता तुमचं वय अगदी फुलपाखरी वय वगैरे आहे. कुणीतरी लाखाडतं आपल्याला, कुणाला तरी आपण निस्सीम प्रेम करतो, पण त्याला आपल्या प्रेमाची कदर नसते. हे कोणत्याही नात्याविषयी होऊ शकतं. केवळ मुलगा मुलगी, प्रियकर प्रेयसीबद्दल मी बोलत नाही.
ती जब वी मेट मधली करीना कपूर म्हणते बघा, मैं खुद की फेवरेट हूँ. तसं फेवरेट असलं पाहिजे आपण. भारी आहे ना? कशाला कोणाच्या मागे धावायचं आहे? मैं खुद की फेवरेट. स्वतःवर प्रेम करा, जसे असाल तसे प्रेम करा. फार सुंदर गोष्ट आहे स्वतःवर प्रेम करणं. आपण साऱ्यांवर प्रेम करतो, स्वतःवर प्रेम करणं. माझं नाक जरा बरं असतं, माझा रंग अजून उजळ असता, माझे केस जरा दाट असते. अरे नाही, तू आहे तशीच मास्टरपीस आहे. तुझ्यासारखं कोणी नाहीच आहे. यू आर युनिक. काय बरोबर का? हा, हे असं आहे. तुम्ही युनिक आहे. तुमच्यासारखा दुसरा नगच नाहीये. आणि पीसच नाहीये. नग म्हणजे नकारात्मक नकारात्मक अर्थ. तुमच्यासारखा पीसच नाहीये दुसरा. यू आर युनिक पीस. तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाहीये. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर आहे तसं सुंदर. प्रेम करणं विद्रोह आणि द्वेषास बुद्धीची गरज नसते. ज्यांना राग येतो, अँगर येतो आणि खूप जळफळाट होतं कुणाचं यश बघून, त्यांच्यासाठी मी सांगेल, हे बघा, कुणाचा रागराग करायला, चिडचिड करायला, द्वेष करायला अक्कल लागत नसते. प्रेम करायला अक्कल लागते. फार सुंदर गोष्ट आहे. मला ह्या व्यक्तीमधलं काय आवडतं, मला ह्या पुस्तकातलं काय आवडलंय म्हणून मी प्रेम करेन या लेखनावर, हे व्यक्तीवर प्रेम करेन. विचार करावा लागतो ना. दगड उचला, मारला, हाणला टाळक्यात, होदीत रक्त बोंबा, बोललो तडातड, शिव्या दिल्या, हाडामाऱ्या केल्या. अरे त्याला बुद्धी लागते का? अक्कल लागते का? काय करायचंय बघा. आपल्याकडे असेल तर त्याचा वापर आपण केला पाहिजे. असते सगळ्यांकडे, कुठेतरी जाणीव करून द्यावी लागते. असो तर प्रेम करणं विद्रोह आहे आणि द्वेषास बुद्धीची गरज लागते. आपली रेष मोठी करण्यात ऊर्जा घालवा. लाहोल विला कुवत भोवताल जर आपण पाहिला तर हा भयंकर काटेरी झालेला आहे. कुणाचं तरी यश, कुणाचं तरी पोटदुखी ठरतं. कुणाला खूप चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाली आहे, माझ्या लेकराला नाही मिळाली आहे. यांचं वाटोळं होऊ दे, त्या नापासच झाला पाहिजे. ही साधी गोष्ट आहे ग. तिने नवीन ड्रेस घेतला, अरे कुठल्या तरी बेंचमध्ये अडकून हा फाटला पाहिजे, कारण मी नाही घेऊ शकत. हिलची सँडल घालून आली ती अशी पडली पाहिजे तोंडावर, कारण मी घेऊ शकत नाहीये तशी सँडल. याने अमुक स्पर्धेत भाग घेतला नाही, त्याचं काहीतरी चुकूच दे, नाही तर मी कुठेतरी पिन मारतो, हवा काढण्याचा प्रयत्न करतो, असं होतं. पण मी काय म्हणते, हे सगळं करण्यापेक्षा किती ऊर्जा घालवतो ना आपण, की तो छोटा झाला पाहिजे, तो अपयशी झाला पाहिजे, ती अपयशी झाली पाहिजे. किती ऊर्जा घालवतो, किती लोकांना भेटतो, किती नकारात्मक गोष्टी बोलतो, स्वतः पण किडत जातो. त्या किडलेली माणसं ना, गंगाधर गाडगिलांची कथा, तसे आपणही किडत जातो, नकारात्मक गोष्टी सांगतो, स्वतःलाही त्रास करून घेतो. बघा, दुसऱ्यांची घरं जाळली तर ज्वाला आपल्या हातालाही लागतात आणि आपण पोळतो त्याच्याने. हा, तर दोन रेषा आहेत. दुसऱ्यांची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा कशी मोठी होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, नाही तुमची वाढ खुंटत जाईल. संवाद साधा. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते, संवादाने प्रश्न सुटतात. ती बोलत नाही तर मी कशाला बोलू, ती बारी भरते मी कशाला बोलू, तो कोण फिरवतो मी पण नाही बोलणार. संवाद बिघडत, बरोबर का? न बोलल्याने गैरसमज निर्माण होतात, संबंध बिघडतात. पण संवाद साधण्याची पण एक मर्यादा आहे. आपण इकडून संवाद साधतो आणि तिकडून काही प्रतिसाद नाही, तिथे थांबा. आपण अति कौतुक केलं समोरच्याचा, अति गौरव केला, अति हाजी हाजी केली की तुमची किंमत शून्य होते. कुठे थांबायचं तुम्हाला कळलं पाहिजे. तू असशील मोठा, चल तुझ्या क्षेत्रात, तू असशील मोठा तुझ्या घरी, परंतु समोरून काही प्रतिसाद येत नसेल तर आपण तिथे फुली मारायला शिकलं पाहिजे. कारण तुम्ही सगळे तुमच्या पुरते तुमच्या आयुष्याचे नायक आहात, तुम्ही सगळे मोठे आहात, तुम्ही उल्लेखनीय कार्य करणारे आहात. छोटं असेल त्याच्यापेक्षा, कदाचित तिच्यापेक्षा, पण तुमची ओळख आहे स्वतःची. स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार करा. ब्रँड म्हणजे मी नेहमी असं म्हणते की मुझे भीड में चलना मंजूर नहीं था. मला मेंढरासारखं गर्दीत चालायचं नव्हतं, कधीच चालायचं नव्हतं. मला बघ्यांच्या गर्दीत सामील व्हायचं नव्हतं, कधीच सामील व्हायचं नव्हतं. मला माझी पण छोटीशी ओळख पाहिजे होती, स्वतंत्र. प्रतिभा जाधव म्हणजे अमुक अमुक. कालच्या मुलाखतीत पण मी सांगितलं, जेव्हा तुम्हाला हे जग विचारेल तुम्ही कोण आहात, तेव्हा तुमचं उत्तर काय असतं? मी अमुकचा मुलगा, तमुकचा पुतण्या, अमुकचा भाचा, तमुकची बहीण. नो, तुम्हाला प्रश्न नीट कळलेला नाहीये. हू आर यू? तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात? मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, माझा लघु उद्योग आहे, मी टिफिन बनवण्याचं काम करते, मला रांगोळी छान येते, मी लिहिते चांगली, मी गाते चांगली, मी अभिनय चांगला करते. काहीही ओळख असू शकते. हू आर यूचं उत्तर हे अपेक्षित आहे तुमच्याकडून. आलं लक्षात? हू आर यू?
हे उत्तर अपेक्षित आहे. तुमच्याकडे काय खासियत? नाही तर खूपदा आपलं असं होतं कस्तुरी मृगासारखं होतं. कस्तुरी मृग माहिती आहे तुम्हाला? कस्तुरी असते त्याच्या नाभीत आणि त्याला शेवटपर्यंत कळत नाही हा सुगंध कुठून येतोय. प्रचंड सुगंध, म्हणजे अपीलच नाहीये, त्याला आव्हानच नाही देऊ शकत त्या सुगंधाला. आणि त्या कस्तुरी मृगाला स्वतःच्या नाभीत कस्तुरी शेवटपर्यंत कळत नाही आणि ते ऊर फुटेस तोवर धावत राहतं रानातून या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, तिथून इथपर्यंत, आणि शेवटी ऊर फुटून मरून जातं. तुझं आहे तुझं पाशी तुमच्याकडेच आहे. स्किल आहे, शोधा. माझा कल काय कुठे. शिक्षक खूप छान जाणीव करून देतात, याला पॉलिश कर म्हणून, याला फिनिशिंग दे म्हणून. ही तुझ्याकडे प्लस पॉईंट आहे. आमच्याकडे एक मुलगा होता, खूप बोलायचा आणि असं पटवून सांगायचा. BA ला होता, ते खरंच वाटू लागायचं आम्हाला सुद्धा. मी म्हणलं तू आहे ना राहुल नाव होतं त्याचं, इथे ऐकून त्याला म्हणलं की तू वकील हो, वकील, तुला खूप केसेस मिळतील आणि जिंकशील सुद्धा. हे असं निरीक्षण होतं. किमान एक तरी कला जोपासा. एक चिनी म्हण आहे, तुमच्याकडे 2 पैसे असतील तर 1 पैशाचं पुस्तक घ्या आणि 1 पैशाची भाकरी घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला सांगेल कसं जगायचं ते. तुमच्याकडे कला असली पाहिजे. म्हणजे मला ना अशी लोक फार विशेष वाटतं. या लोकांचे जगत कसे असतील, काय खात पीत असतील, कसं बोलत असतील. सतत जगाचा भार डोक्यावर असल्यासारखे त्रिकोणी चेहरे करून वावरणारे लोक, नेहमी चेहरे उतरलेले, कधीच हसणार नाही. हसण्याचे पैसे द्या तरी हसणार नाही. अशी भयंकर माणसं मी पाहिजे. 6 महिने हसणार नाहीत. हसतील, खूप मोठा विनोद असेल, फार काही मिश्किल घडणं असेल तरी फार तर स्मित येईल त्यांच्या चेहऱ्यावर. खळखळून हसताना त्यांना पाहिलंच नाहीये. माझे वडील तसे होते आणि नंतर उकल होत गेली की कुटुंब मोठं होतं आणि सतत त्या आर्थिक तणावात असायचे. त्याच्यामध्ये काय रिझनिंग आहे आता आपल्याला सोपं झालंय त्याला समजून घेणं, पण तेव्हा त्या वयात कळायचं नाही. तर अशी माणसं असतात. बरं, अशी माणसं असतात की सगळं काही छान आहे तरी चेहऱ्यावर हसू नसतं कधीच. म्हणजे कसा आनंद शोधत असतील हे यांच्या आयुष्यामध्ये की त्यातच आनंदी आहे कोण जाणे. तर किमान एक तरी कला आपल्या आयुष्यात असली पाहिजे. जगणं ती रसरशीत करत जाते. संविधान कळलं पाहिजे आपल्याला. आपण विवेकवादी नागरिक झालो पाहिजे. मी एका विषयावर बोलत असते की आपल्याला सिव्हिक सेन्स नाही आहे. हो, भारतीय लोकांना सिव्हिक सेन्स खूप कमी आहे किंवा तो जागृत नाही आहे. फोनवर कधी कुठे किती आवाजात बोलावं याची आचारसंहिता आपल्याला नाही. आपण नाट्यगृहात जातो, आपण सिनेमागृहात जातो आणि मोठमोठ्याने बोलतो. अरे बावळट माणसा, बाकीचे लोक तिकीट काढून आलेले आहेत, तू त्यांना डिस्टर्ब करतोय. साधी गोष्ट आहे. रस्त्यावरून कुठून चालावं हे आपल्याला कळत नाही. भर मीटिंग मध्ये आपण कुजबुज करत असो ते आपल्याला कळत नाही. खूप साध्या गोष्टी आहेत, सिव्हिक सेन्सच्या गोष्टी आहेत त्या. आपण कुणाशी कसं बोलतोय, कोणत्या स्वरात बोलतोय हे पण बेसिक मॅनर्स आहे. तर पुढे खूप छोट्या गोष्टी मिळूनच परफेक्शन तयार होतं, लक्षात घ्या. एक मोठी गोष्ट नाही जे तुमच्यात बदल घडवून आणते. पुढे ताणतणाव खूप वाढत चाललेला आहे. ताणतणावाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि पहिलं आता काय झालंय, या काळाचा महिमा म्हणून त्या काय, आधी एखादी गोष्ट बघितल्यावर नकारात्मक गोष्टच आपल्या समोर येते, निगेटिव्ह शेड. पॉझिटिव्हली विचार करणं पण आपण विसरून गेलेलो आहोत. एका व्याख्यानात ती म्हणाली की आपण महिला खूप ओव्हर थिंकर असतो. आता इथे महिलांचा टक्का जास्त आहे म्हणून सांगते की आपण महिला प्रचंड ओव्हर थिंकर असतो. 2 मिनिटं कुठल्या तरी कार्यालयात गेलोय, खिडकी बंद झालेली आहे, मुलं काय करतील, गाडी काढतील, सगळे उद्या येऊ काय त्याला. त्या मुली म्हणतात 2 मिनिटं उशीर झाला फक्त गं. त्या हळहळत राहील ती घरी गेल्यावर, पण तिला मध्यरात्रीपर्यंत झोप येणार नाही. तेव्हा 2 मिनिटं झाली. इथे जेंडर वेगळं आहे आणि थिंकिंग प्रोसेसमध्ये पण वेगळेपणा आहे. ताणतणावाचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. मला वाटतं माणसाच्या आयुष्याशिवाय काहीच दुसरी मोठी गोष्ट नाही की आयुष्य संपवून टाकावं किंवा ते खूप काय अस्ताव्यस्त करावं. माणसाचं आयुष्य आणि जगणं महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी गौण आहे हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून मग इंटरनेटचं कनेक्शन घेऊन दिलं नाही म्हणून एक 7वीचा मुलगा वळपास घेतो. मोबाईल फोन घेऊन दिला नाही म्हणून एक मुलगा विहिरीत उडी मारतो 8वीतला.
म्हणजे हे सगळं मातेरं होत असताना आपल्याला भान येणं गरजेचं आहे. आयुष्य म्हणजे काय? सुरुवातीला ती कविता वाचण्याचं कारण पण तेच होतं. पुढे नाही ती मेक्स अ स्मार्ट. फोन स्मार्ट झालाय आणि आपण बधीर झालोय. मग कशी म्हटलं की आपल्याला नंबर पाठ राहत नाही. मेक्स अ स्मार्ट, बूस्ट कॉन्फिडन्स. काय होतंय आता तुम्हाला पण अनुभव येतच लिखला असता आपला. आपण एखाद्या मुलाला काहीतरी विचारत असतो, का लेट झाला रे, फॉर्मवर सही घ्यायला येते, किंवा लेक्चरला काय येत नाही, मुलं अशी ठेवून म्हणजे हा बधीर आहे की काय असं वाटायला लागतं. बोला जे असेल ते बोला. म्हणजे ते इतके जीव खातात. अरे बोल ना, काय झालं. सगळी कामं बाजूला ठेवून मी सुरुवातीला माझ्या FYच्या मुलांना सांगितलंय, तुम्ही मुके नाही आहात, तुम्ही मंद नाही आहात, तुम्ही निरोगी आहात, बोललं पाहिजे. काय असेल ते बोला. मला मुखी मुलं आवडत नाही, नाहीतर या वर्गाला मी शिकवणार नाही, दुसरा शिक्षक सांगते. मुलं बोलतात, छान बोलतात, पण त्यांच्यातली भीती आधी काढावी लागते. म्हणजे तुम्ही विचार करा किती जीव खातात पोळ मॅडम ते. आपण 100 वेळा ते बोलणार आहे, काय झालं, प्रॅक्टिकल का नाही दिलं, व्हायचं नाही. डिम्म म्हणजे डिम्म असं कसं उत्तर असू शकतं. शांत बस नाही कसं बोला. जे आहे ते बोला. संवाद आणि प्रश्न सुटतात असं मी म्हणलं तुम्हाला. बूस्ट कॉन्फिडन्स. आपल्याकडे ना आत्मविश्वासाचा अभाव आहे. आत्मविश्वासाचा. बोला. छान असतं बोलणं. नम्रतेने बोला. इम्प्रूव्ह युअर अटायर. तुम्ही जे अफोर्डेबल आहे तुम्हाला, जे तुम्हाला परवडेल आणि त्यात तुम्ही कम्फर्टेबल आणि छान दिसाल असे कपडे आपण परिधान केले पाहिजे. फॅशनची क्रेज ही आहे, याची लाट आहे बाजारात, म्हणून ते कपडे मी घालणार नाही किंवा तशी मी राहणार नाही. तुम्ही छान दिसला पाहिजेत ना. आणि हा असं पण आहे काय की एखादी व्यक्ती खूप छान राहते, खूप छान राहते. अरे तिचं स्किल येते, छान राहायला पण अक्कल लागते. येडा काय पडायचं काम आहे काय ते. मी कशात छान दिसेल, मी कशात कम्फर्टेबल आहे, मला हा हेअरकट छान दिसतो, मला आय मेकअप छान दिसतो, मला लिपस्टिक चांगली दिसते, किंवा हे शूज छान दिसतात. तुम्ही मला सगळं मुलींचंच सांगताय मॅडम. नाही बाबा, तुम्हाला सौंदर्य प्रसाधनांची जरा कमी साधनं लागतात, म्हणून ही उदाहरणं देते आहे. तर छान राहणं हे पण एक स्किल आहे. प्रेझेंटेबल राहणं ही पण एक स्किल आहे. ती तुम्हाला जमली पाहिजे. हां, तर पुढे नेक्स्ट भाषिक कौशल्य. FYला तुम्हाला होती ना. तुम्ही कोणत्या वर्गाची मुलं आहात? श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही स्किल होतं ना तुम्हाला. तुम्हाला मॅडम श्रवण कशाला शिकवता? अरे काय ऐकावं आणि कसं ऐकावं हे शिकवावं लागतं. खूपदा तुम्ही लोक असता पण असत नाही. आता किती लोक इथं आहेत पण नाही आहेत काय माहिती. किती लोक मला बघताय पण बघत नाही काय माहिती. कळालं का माझ्या म्हणण्याचा अर्थ? कळतोय तुम्हाला? तुम्ही आहात पण नाही आहे, बाहेर कुठेतरी आहे, वावरात आहात, मळ्यात आहात, कुठल्या दुसऱ्या वर्गात आहात, कुणी जीवलग असेल तिथे. नाही रे, त्यांनाही लेक्चर करू दे, तुम्ही पण ऐकायचं. कळतंय का मी काय म्हणते? तुम्ही खूपदा असता पण असत नाही. वयाचा दोष तो आहे. पण जरा मला माहिती आहे बहिणाबाई म्हणतात मन वडाय उभा पिकात ढोर किती हाकला फिरी येतं पिकावर. पण नाही रे, आपल्याला लक्ष द्यावं लागेल इथे. त्याशिवाय कशा गोष्टी कळतील आणि कसे पुढे जाणार होत आपण. म्हणजे तुम्ही असला तर असा आणि ऐकत असाल तर ऐका. पुढे ऐकणं ही कला आहे. श्रवण, भाषण, बोलणं ही कला आहे. वाचन तिथून येतं. पुढे लेखन. पुढची घ्या सर. पुढची गुड लिस्नर व्हा. मी मगाशी सांगितलं चांगला श्रोता व्हा. तुमचं काम तयार झालं पाहिजे. काय ऐकावं, कसं ऐकावं काही लोकांना कळतच नाही. टाळी कुठे वाजवावी. खूप लोकांना हेच कळत नाही. टाळी कुठे वाजवावी. इथे विनोद झालाय. मी म्हणते सगळ्यात वाईट गोष्ट ही की विनोद न कळणं. आणि मग मला असं वाटतं की आले चित्र काढून समजावून सांगावं की काय. असंही होतं. काही लोकांना विनोद बुद्धीच नसते. सांगावं लागतं हसता किंवा 4 लोक हसतात तेव्हा हा पेचाक पडतो. आता काय झालं म्हणजे तुमच्याकडे विनोद बुद्धीचा अभाव आहे. कळत नाहीये. विनोद करता आला पाहिजे, तसा तो झेलता पण आला पाहिजे. सुंदर आहे. हसणं विसरलेली माणसं जगणं विसरतात. हसता यायला पाहिजे आपल्याला. जगता येतं छान. पुढे नेक्स्ट स्वतःचा शोध घ्या. सेल्फ डिस्कव्हरी. स्वतःचा शोध घेता आला पाहिजे. मी काय आहे, मला काय आवडतं. बायका आहेत ना बायका, पोळ मॅडम, स्वतःची आवडती भाजी कधी खाल्ली मी लास्ट टाईम त्यांना विचारा. का मॅडम
तुमच्या आईला विचारा, आई तुला काय आवडतं? अगं लबाड पोरीनो, कधी आईला विचारलंय का? आई तुला काय आवडतं? ते बनवलंयस का तू कधी? मी बनवू का? आपण ते इतकी लबाड आहोत. माझा वाढदिवस आहे, आई तुला हे खूप छान येतं, तू बनव ना. आई आज बाबांचा वाढदिवस आहे, तुला हे खूप छान बनवता येतं, बनव ना. आई आज तुझा वाढदिवस आहे, तुला हे खूप छान येतं, तू बनव ना. जर पहिल्यांदा विचारलं ना असं मुलींना की तुझी आवडती भाजी कोणती, लास्ट टाइम तू कधी बनवली होती आणि खाल्ली होतीस? बोला पटकन. तुमची आवडती भाजी कोणती, लास्ट टाइम कधी बनवली होती तुम्ही? क्रांतिकारी महिला आहे. म्हणजे खूप बायका कुटुंबाप्रमाणे स्वतःला बदलतात आणि अशा दुर्मिळ बायका असतात ज्या स्वतःच्या प्रमाणे कुटुंबाला बदलतात. तर बायका मॅक्झिमम तडजोडी करतात. ए दादा, तू पण बनवतोस काय भाजी? आई का? हा, तर पुढे पुढचं स्लाइड घ्या. ही पीपीटी मी मॅडमला देऊन जाईल, तुम्ही याच्यावर विचार करा. हा, आपल्याला यावर बोलता येईल. पुढे घ्या सर. मला माहिती आहे तुम्हाला वाचायला फार आवडत नाही, या तरुणाईचा दोषच आहे तो. रील कितीही स्क्रोल करायला सांगा, अख्खी रात्र आम्ही रील स्क्रोल करू आणि सकाळी टवटवीतपणे कॉलेजला फिरू. आणि हेच काम जर सांगितलं तर आम्हाला होत नाही. दुसरं काही काम घरातलं सांगितलं, जबाबदारी दिली, किती किती आगाऊ आहात रे तुम्ही. तुम्ही बघा, तुमच्या मानसशास्त्राबरोबर खेळ करताय. रील तुम्ही बघा, आता तिथे फार व्हरायटी असतात, व्हेरिएशन असतात. अरे बाईचा ऍक्सिडेंट झाला, किती छान नाचते, किती छान, बापरे आश्चर्य, अरे किती आधार, 15 सेकंद तुमचं सगळं मानसशास्त्र बिघडून जातं. बरोबर पवार सर? म्हणजे तुम्ही अस्थिर झालेला आहात, मेंटली स्थिरच नाहीये, सातत्याने भावना बदलताय, तुमच्या मानसशास्त्र बदलतंय. म्हणजे ते वेड्यासारखंच झालं की. बरं, त्याच्यातून काही निष्पन्न नाही का? रील पाहून फार पैसा मिळालाय असं कोणी आहे का? हा, ज्याचे पाहिले त्याला मिळेल, तुम्हाला नाही पैसे देत ते पाहण्याचे. लक्षात. ठीक आहे ना, मग चांगला ई कंटेंट क्रिएटर होता येईल ना तुम्हाला. मी पण करेन काहीतरी छान आहे, त्याच्यातून पण इन्कम आहे, करा की. आता ते काळच तो आहे. हा, तर आपल्याला ऐका, वाचा आणि व्यक्त व्हा. अभिव्यक्ती खूप गरजेची आहे, पण ती अभ्यासपूर्ण असली पाहिजे, की ती तथ्य असलं पाहिजे त्याच्यात. नुसतं तो काय उचलली जी लावली काय, उचलला फोन लावला कानाला, तशी गोष्ट झालेली आहे. असो, इतरांचं कौतुक करायला शिका. आणि हा दुसरा महत्वाचा मुद्दा, आपल्याकडे मॅडम लायब्ररी असेल आणि रोज वृत्तपत्र येत असतील. आपली पोरं कुठं कुठं जातील, पण चुकून लायब्ररीकडे जाणार, पेपर तर मुळीच चालणार नाही. पहिले 6 महिने हेच सांगावं लागतं, वाचू नका रे, चाळा फक्त रे, चाळा रे. पहिलं पान पाहूया. ती शिवाशिवी खेळतो आपण, शिवतीये म्हणून तो खांब, तसं अरे फक्त पहिलं पान पाहूया. चाळायला तरी त्यांना नंतर जमू लागेल कदाचित, किंवा उत्सुकता वाढेल वगैरे, असा प्रयत्न असतो. अद्ययावत माहिती ठेवा. नेपाळला काय झालं आता नुकतंच? नेपाळमध्ये काय झालं? अरे नेपाळमध्ये काय झालं? आम्ही कुजबूज यंत्रणेत प्रचंड एक्सपर्ट आहोत. आम्ही ठामपणे उभं राहून सांगणार नाही मॅडम हे झालंय, कारण आपल्यामध्ये लॅक ऑफ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाचा अभाव. एकाने तरी सांगा, हे कोई बंदा, अरे काय रे पोरांनो असं करत आहे, काय झालं श्रेयस? काहीच नाही झालं. तर मी पण नाही सांगणार, बघा सर्च करून. आणि अख्ख्या जगाला जेनझी ही संकल्पना त्याच्यातून कळाली. उठाव केल्या पोरांनी. जेनझी म्हणजे 25 ते 30 वय असलेली 1996 नंतरची प्रजा. त्याच्यात तुम्ही येता का? नाही, आताचे येता ना 96 नंतरचे तुम्ही. तर त्या जेनझीने खूप मोठा उठाव केलाय. जागृत तरुणाई कशी असावी त्याचं एक उदाहरण आहे. आता तुम्ही सर्च करून बघा, ते नंतर समजून घ्या. असो, इतरांचं कौतुक करायला शिका. आपल्याकडे हे नाहीच आहे हो, नाहीच आपल्याकडे. शब्द कशी जपून वापरतो आपण बाई. 4 चौघातीचं कौतुक झालं मग अजिबात नाही, मी तर करणारच नाही. कोण करतो कसं पाहतो. आपण लोकांच्या इमेजेस स्पॉइल करायला शिकतो, स्पॉइल करतो, परंतु कुणाचं कौतुक करायला शब्द चोरून घेतो आपण. आणि मला वाटतं हा आजार आहे. जे छान आहे ना त्याला छान म्हणायला शिका. किती भारी आहे.
तुम्हालाही मोकळं वाटतं, त्यालाही मोकळं वाटतं. खूप मोठा पुरस्कार मिळालाय आणि मी तुमचा खूप द्वेष करते. मला मिळाला नाहीये तो. मी जळते तुमच्यावर, जळफळा, जेलस, असूया वाटते, मला द्वेष वाटतो तुमच्याबद्दल. आणि सगळ्या गावाला तुमचं, सगळ्या स्टाफने तुमचं अभिनंदन केलंय. मी करणारच नाही. अगं बाई, पण तू उठून दिसली की तू केलं नाहीस, सगळ्यांनी केलंय. घरी जाऊन चरफडत, तुम्ही पण, मी पण, तुमच्यापेक्षा मी जास्त केलंच नाही. सगळ्यांनी केलं, कशाला केलं? मी केलं नाही, मी करणार नाही. तुम्ही सगळ्यांनी केलं, तिने केलं नाही. मी म्हटलं ना, आनंद हा ते फुलपाखराला पकडलं की त्याचे रंग सोडून जातो ना ते बोटावर. दुसऱ्यांना परफ्यूम सेंट लावलं, अत्तर लावलं की ते दरवळत राहतं आपल्या बोटांवर, बरोबर आहे. आणि दुसऱ्यांची घरं जाळली की त्याने आपण पोळतो. पोळ मॅडम. मॅडमच्या नावाशी समान नाही मला ते. असं होतं बरं का मित्रांनो. खुलके कौतुक करायला शिका. छान केलंस तू, तोही सुखी, तूही सुखी. जीवाला काय गोर नाही. घरी गेलं तरी त्यालाही बरं वाटतं, तुम्हालाही बरं वाटतं. वर का बरं वाटतं, वर का म्हणा, नंतर आतून म्हणायला शिकाल. प्रभात येणं जमलं पाहिजे आपल्याला. स्पष्ट भूमिका घ्या. काही लोकांची मला फार गंमत वाटते. तळ्यात मळ्यात तळ्यात वैचारिक भूमिकाच नसते, निर्णयच नाही. मेंढरासारखे चालले. आता स्पेशलायझेशन आपण घेतो तेव्हा मैत्रिणीने घेतलं म्हणून चालले. अगं बाई, पण तुझी काय बोंब आहे त्याच्यात? तिने इंग्लिश घेतला, अगं तुला मराठी नीट लिहिता येत नाही. मैत्रीण चालली तिकडे, मित्र चाललाय तिकडे. मला काकाने सांगितलं, मला मामा बोलला, अरे मामा हुशार होता, तुझं काय परिस्थिती, तुझा बुद्ध्यांक किती आहे, तुझा IQ किती आहे, कळलं का तुम्हाला? मला काय येतं त्याच्याप्रमाणे तुमच्या आवडी डेव्हलप करायला शिका. तुमचं एक मत असलं पाहिजे बरं का रे राजा. एक अस्वस्थ आत्मा इथं. काही लोकांची वेळ असते त्याची 11 वाजून 8 मिनिटांची वेळ आहे. त्यावेळी तो स्वतःला आवडू शकत नाही. गोळ्या घेत चल मला वेळ. तर कसं आहे, काही लोक आहेत ना असे मिठाचा खडा टाकणारे असतात दुधात. तर त्याला काय होतंय मला काय माहिती, पण त्याला काहीतरी होत आहे. तो पोचतोय सतत काय एकटाच बोलतोय. चिंताजनक परिस्थिती. लक्ष द्या त्याच्याकडे. त्याच्या घरी सांगा तो एकटा बोलतो म्हणा. तो मोरा झाला बापडा असो. तर तुमचं एक मत असलं पाहिजे, भूमिका असली पाहिजे. पण आपल्याला मतच असत नाही. जिकडे वारा तिकडे दिवा. मला काय वाटतंय ठरवा. स्पष्ट भूमिका घ्या. मत असलं पाहिजे तुमचं. ध्येय ठरवा. चाचपडत राहू नका. आणि मी FYच्या वर्गात ना एक प्रयोग करते. कोण मॅडम तुम्ही पण करत असाल कदाचित. FYची मुलं आधी फार अननोन असतात, नवीन. मग परिचय घेतो आपण. नाव सांग, गाव सांग. बरं काय अभ्यास करून बोलायचं नसतं तरी पण हळूहळू बोलणार. बरं तुझा आवडता छंद काय? आणि शेवटी विचारतो आपण, बरं का ताई, आपण शेवटी विचारतो तुला काय व्हायचंय, तुझं स्वप्न काय? ते इतकी ब्लँक होतात शेवटच्या प्रश्नाला. मला काय व्हायचंय खरंच? कारण त्यांना काहीतरी व्हायचं हे माहितीच नसतं. त्यांनी ऍडमिशन घेतलेलं असतं. मला काहीतरी व्हावं लागेल आता मॅडम विचारताय तर काय होऊ आता. मग ते शेजारच्याने पोलीस सांगितलं की ते म्हणतात की मला पोलीस मध्ये जायचं, मला पोलीस भरतीत जायचंय. शेजारच्या सांगितलं पार्लर, ती म्हणते मला पण पार्लर चालवायचंय. म्हणजे तोपर्यंत खुद को टटोलाही नाही हमने. स्वतःला सर्चच केलं नाही. मला काय पाहिजे, मला काय व्हायचंय. अरे मला काही व्हायचं पण असतं का आयुष्यात? तो काय करणार आहे शिक्षण घेऊन? आणि पहिली गोष्ट म्हणजे या वयात, म्हणजे तुम्ही 17-18 वर्षाचे असतात, FYला येतात तेव्हा 16-17 वगैरे, तुम्हाला यापूर्वी विचारलेलंच नसतं की तुझं स्वप्न काय, तुला काय व्हायचं. ती जाणीव करून दिली जाते तिथे. आणि मग मुलं अशी कानात वारं भरलेल्या त्या वासरासारखी धावायला लागतात 3 वर्ष कसला तरी ध्यास घेऊन. फार छान गोष्ट आहे ती. जगाने हसावं आपल्यावर असं स्वप्न पहा. जगाने म्हटलंच पाहिजे तुझी पात्रता आहे का, जे प्युअर इकडचा शब्द म्हणले तुझी लायकी आहे का, हे स्वप्न पाहतोय तुला हे व्हायचंय. अरे हो माझी पात्रता आहे ती, हे सिद्ध करा एका वळणावर. येस. आणि खरंच सांगते, कोणीतरी दुखवायला हवं तुमचा इगो, तुमचा अहंकार. कोणीतरी म्हटलं पाहिजे तुझी पात्रता नाहीये, मग मजा येते जिंकायला. कुणीतरी आपल्याला हरवायचा प्रयत्न करतं, नीचा दिखाने का प्रयास कोई करता है, तब जीतने में मजा आहे. सगळं छान छान असेल तर आपल्याला पण आव्हान बिव्हान नसतं. चाललंय BA झाले, लग्न करून देतील, घर सांभाळेल, कोरवाड्या सांभाळेल, शेती करेल. स्वप्न अशी पहा की जगाने त्यावर हसलं पाहिजे. पुस्तकांशी मैत्री करा, खरे वागा आणि निर्भय राहा. खरं बोलणारी, खरं वागणारी माणसं निर्भय असतात.
आपण कोणाशी खोटं बोललो ना की आपल्याला आठवावं लागतं प्रत्येकाशी की याला मी याच्याशी काय खोटं बोललो होतो आणि खरं वागलात तर तुम्हाला आठवायची गरजच नाही. जे आहे ते आहे. खुली किताब, ट्रान्सपरंट, आरसा, पारदर्शकत्व ते तुमच्याकडे असलं पाहिजे. निर्भय राहा. काय घाबरायचंय? चोरांना भीती वाटली पाहिजे, लबाडांना भीती वाटली पाहिजे. तुम्ही यात बसत नसाल तर तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. बोला, बोलायला शिका, उभे राहा आणि साधं नाही बोलायचं, डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका. म्हणजे तुम्ही भाषणं केलेली आहेत शाळेमध्ये, मला माहिती आहे. आणि त्यांचा जन्म इथे झाला आणि मग पुढे सगळं ब्लॅक. हे कुठे बघता किंवा खाली बघता? तुमचा कॉन्फिडन्स केव्हा डेव्हलप होतो? जेव्हा आंखों में आंखें डाल के बात करते हो. ये हृदयचे, ए हृदयचे, अरे ठोकळ्यानो, ते हृदयचे काय, ते हृदयी, ये हृदयचे, ते हृदय झालं पाहिजे. आलं का लक्षात? त्यामुळे आपण समोर बघून बोललं पाहिजे, समोरच्याचे एक्सप्रेशन नोटीस केले पाहिजे. मी बोलताना तुमच्या पायाचा अंगठा जरी हल्ला तरी मला कळतं मॅडम तुमच्या मनात काय विचार चाललेला. एका वेळी मी 1000 प्रेक्षकांकडे, श्रोत्यांकडे पाहू शकते. मला तुमचं मानसशास्त्र कळत जातं. तुम्हाला काय आवडतंय, तुम्हाला नाही आवडत आहे काय, कुठे थांबलं पाहिजे हे मला कळतं. हे कधी कळतं? जेव्हा आपण समोरच्याच्या चेहऱ्याकडे बघतो, त्याच्या डोळ्यांकडे बघतो. लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही समोरच्याकडे बघत नाही त्यावेळी तुमच्याकडे अजिबात आत्मविश्वास नसतो, 100% नसतो. असं पुढे स्वतःची ओळख तयार करा, हे तुम्ही सांगितलेलंच आहे. हा, काही लोक ना असे गॉसिप निष्णात असतात. गॉसिप निष्णात अख्ख्या गावाच्या खबरा त्यांच्याकडे असतात, अख्ख्या कॉलेजच्या खबरा त्यांच्याकडे असतात. ओ पिटारा खोल के बैठते और फिर सुनाते, त्याव झालंय. अरे ह्याच्यात ना कोणाचंच भलं नाहीये. अशी लोक असतील ना त्यांना आयुष्यातून डिलीट करा. मी खूप लोकांना आयुष्यातून डिलीट केलं अशा पद्धतीने. अर्थात ते कळायला पण अक्कल यावी लागते एका टप्प्यावर. इतरांविषयी कोणी बोलत असेल तर त्या लोकांवर फुली मारा आणि कशावर बोला? नवीन कल्पनांवर बोला. काय करता येईल आपल्याला, कुठल्या छान गोष्टी करता येतील आपल्याला. असो, लिंगभेद नको, व्यक्ती म्हणून पहा. आता इथे ग्रामीण भागात मला कशी परिस्थिती आहे माहित नाही, पण साधारण सकारात्मक दिसते कारण मुलांपेक्षा इथे मुलींची संख्या जास्त आहे. पण आपल्याकडे जेंडर बायस खूप खोलवर रुजलेला विषय आहे. तू बाई माणूस आहेस, तुला काय कळतं यातलं? आहे तुमच्या घरात खूप ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बायका नंतर जेवायला बसतात आणि पुरुष मंडळी सगळे आधी जेवायला बसतात. बदल झालाय का ग्रामीण भागात? काही बदल झालाय? असंच आहे चित्र? नाहीये? बदल झाला, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मुलींना जेव्हा आपण जत्रेत यात्रेत वगैरे नेतो तेव्हा मुलींना ज्या वस्तू घेऊन देतो त्या वस्तूंमध्ये काय असतं? तुम्ही जाता ना, कुठल्या यात्रेला जाता? इकडे नेत नाही कोणी तुम्हाला? काय वाईट आहे. कुठली जत्रा यात्रा भरते तुम्हाला न्यायचीच गरज नाही, तुम्ही जाऊनच येतात. अरे कुठली यात्रा जत्रा भरते जवळपास? खेड्याची होती का? खेड्याची. ओके, तुम्ही गेलाय लहानपणी गेला तर आता पण जाता. तुम्हाला काय घेऊन दिलं तुमच्या आई बाबांनी? तुमच्या आई बाबांनी इथे गप्प, मी तुम्हाला विचारणार आहे नंतर. हा, काय घेऊन दिलं जत्रेतून यात्रेतून? हा, हेच घेऊन दिलंय. आम्हाला कधीच मोबाईल आणि ट्रॅक्टर घेऊन दिला नाही, कारण आमच्या आई वडिलांचाच माइंडसेट तो होता, तू मुलगी आहेस. आणि मी म्हणते ही रेषा ओलांडणारे पालक त्यांना माझा सॅल्यूट आहे. आणि पोरांना काय घेऊन दिलंय? आता बोला. ते तुम्ही गप्प बसा. तसे आम्ही गप्पच असतो म्हणा. हा, बोलतच नाही. इकडे तुम्हाला काय घेऊन दिलंय? आता नाही, लहान नसताना जेसीबीचं म्हणतो, जेसीबी दिलाय त्याला, जम्बो आयशर दिलाय, ट्रॅक्टर दिलाय, बुलेट दिली आहे. आम्हाला अशी खेळणी पण दिली नाही हो. इतका जेंडर बायस लहानपणापासून आमच्या डोक्यात बिंबवला जातो. आता तू 2 भावंड चाललेली आहे, हा म्हणजे बहिणीला हे घेऊन दिलं. हा, मुलींना हे अशीच खेळणी चालतात, त्यांचं आयुष्य याच्यासाठीच आहे. आम्हाला तेव्हा पण भातुकलीचा खेळ घेऊन दिला जातो आणि आम्हाला आयुष्यभर पण भांडीच खेळायच्या असतात. कळलं तुम्हाला? माइंडसेट म्हणजे इथली मनोधारणा चेंज होत नाही पालकांची, तोपर्यंत बदल घडणार नाही. ठीक आहे, मागच्या पिढीत आपण काही करू शकत नाही. पालक म्हणून तुम्ही पुढे जात तेव्हा आपण हा बदल करू शकतो.
बरोबर आहे. म्हणजे मुलींनी असं हसलेलं चालत नाही आपल्याकडे, मुलींनी असं चाललेलं चालत नाही, असे कपडे घालू नये, हे असं असतं. मुलींनी 7च्या आत घरात मुलगी आली पाहिजे, हो छानच गोष्ट आहे. का तर 7च्या नंतर ती असुरक्षित होते. ती कुणामुळे असुरक्षित होते? त्यांना बोलवा की आधी घरी. ती 8-9 पर्यंत सुरक्षित राहू शकते, अधिकही राहील. कळलं का तुम्हाला? आपण आहे ना मुळापर्यंत जात नाही गोष्टींच्या. जे चाललंय ना, आपण परंपराप्रिय माणसं आहोत. भारतीय लोक परंपराप्रिय आणि रूढीप्रिय माणसं आहे. जे चाललंय ते चलने दो, आपण त्याला छेद देऊ पाहत नाही. तर लिंग, जेंडर बायस थांबला पाहिजे आणि यासाठी आपणच सुरुवात केली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. माझं की नाही, आवाज इंडिया टीव्हीवर एक व्याख्यान मुलाखत होती आणि मुंबईच्या स्टुडिओत होती आणि तिकडून आल्यानंतर मी घरी उतरले, नाशिक रोडला गेली माहेरी आणि आईला म्हटलं की अगं मी त्या चॅनलवर सांगून आलेली आहे, कारण मला विचारलं होतं आपके साथ कभी जेंडर बायस हुआ है क्या बचपन में, आप वुमन एम्पावरमेंट के लिए काम कर रहे हो तो आपके साथ कभी जेंडर बायस हुआ है क्या? तर म्हटलं हो हुआ है, बहुत बार हुआ है. आणि माझ्या अगदी वाईट हिंदीत मी सांगितलं तिथं, भावना होतो समजो. मग मी तो दादरला होता तो स्टुडिओ आणि तिथून इंटरव्ह्यू देऊन आले घरी नाशिक रोडला आणि आईकडे गेले आधी. आणि आईला म्हटलं का गं आम्ही लहान होतो, आम्ही 5ही भावंड आणि हा 6वा झाला, नवसाचा वगैरे म्हणता तुम्ही त्याला. तो जन्माला आल्यानंतर सुकामेवा घरात यायला लागला आणि तू म्हणायचीस की हे रोज काजू बदाम याने खाल्ले की याची बुद्धी वाढेल, हा बुद्धिमान होईल. म्हटलं आम्हाला वाटायचं नवसाचा भाऊ आहे, बरोबर आहे. इथून सगळं बायस होतं बरं का. आणि त्यावेळी माझ्याच घरी नाही, घराघरात होतं. मी म्हटलं बरोबर होतं आई तुझं, मुलींकडे बुद्धी ऑलरेडी असते. आणि तू बोलली होतीस की नाही? म्हणलं हो. म्हणलं मग आता तेच मी नॅशनल टीव्हीवर सांगून आले, आता तू बोलू नको, आधी तिच्याकडून कबूल करून घेतलं. हे होतं त्या त्या काळात झालंय आणि माइंडसेट बदलला पाहिजे. खरं तर समाजाची जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे. हे तुम्ही लोक करू शकता, जेनझी बरं का. आता पुढे कसं ट्रीट करताय तुम्ही तुमच्या पाल्यांना, डिपेंड्स त्याच्यावर आहे. अशा खूप गोष्टी आहेत. मी फक्त एकच उदाहरण दिलं तुम्हाला. अगदी राहण्या खाण्यापासून क्लासेस, शाळा, मुलांना आणि मुलींना कोणती असावी याच्या बाबत खूप भेद होते त्या काळामध्ये. असो तर आत्मविश्वासाने वावरा, अहम नको. शेवटाकडे येत्या थांबू ना. थँक्यू. अहम नको, विद्या विनये शोभते. हे बघा तुमच्याकडे विद्या आहे, खूप ज्ञान आहे, नॉलेज आहे, पण ज्यावेळी तुम्हाला गची बाधा होते तुमची किंमत 0 होते. विद्या विनयेन शोभते. आणि तुम्हाला गची बाधा झाली की कोणीच फिरकणार नाही तुमच्या भोवती, लोक फुली मारतील तुमच्या नावावरून. ज्ञान आहे पण वागण्याची पद्धत नाही म्हणतील. आणि ज्यांना वागण्याची पद्धत नाही त्यांच्या आजूबाजूला माणसं कशाला येतील? स्वतःचा अपमान करून घ्यायला, स्वतःला घीण लिखून घ्यायला? अजिबातच नाही. त्यामुळे विद्या विनयेन शोभते, सुंदर सुविचार आहे, त्याचा अर्थ लक्षात घ्या. स्वतःच्या आत सर्च करा. मगाशी मी सांगितलं तुमच्याकडे ग्रंथ हेच गुरु. खूप मोठ्या मोठ्या माणसांना ग्रंथांनी घडवलेले, ग्रंथ वाचून ती मोठी झाली आहेत. आणि आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं अरे नीट वाग, 4 लोक तुला काय म्हणतील. कोण 4 लोक काय माहिती, अजून नाही भेटलेले आपल्याला. असं म्हटलं जातं अरे नीट वाग, नीट बोलावं, 4 लोक तुम्हाला काय म्हणतील. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोक माहिती आहे ना, त्या घोड्यावर पण बसू देत नाही, पायी चालू देत नाही. तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड राहा. तुमचं ध्येय कन्फर्म असेल तर तुम्हाला अजिबात कुणाकडे लक्ष द्यायची गरज नाही. पुढे एडिसनने कशाचा शोध लावला? बल्बचा शोध लावला. किती पॉझिटिव्ह होता माणूस, किती वेळा बल्ब लावण्याचा प्रयत्न केला माहिती का त्याने? 1000 वेळा बल्ब लावण्याचा प्रयत्न केला आणि 1000व्या प्रयोगाला तो लागला, पेटला. त्याने बल्बचा शोध लावला. त्याचे मित्र चिटर उडायला लागले. तुला एवढं कळत नाही होय, एवढा मोठा शास्त्रज्ञ आहेस तू, सायंटिस्ट आहेस, तुला कळत नाही होय या मार्गाने बल्ब लागतो म्हणून. बघा बघा त्याची आणि माणसं. एडिसन खूप शांतपणे म्हणाला अरे बाळांनो, मी यासाठी प्रयत्न केला की ह्या 999 मार्गाने कोणी बल्ब पेटवू नये, तो लागत नाही, या मार्गाने पेटवावा. ती एवढी आपल्याकडे पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. नशीब पिशीब असं काही ठरलेलं नसतं असं मी
मानते, तुम्ही मानत असाल तर तुमचा स्वतंत्र भाग आहे तो. नसीब तो उनका भी होता है जिनके हाथों में लकीरें नहीं होती. ज्योतिषाला दाखवतो ना, सांगा मला कधी लग्न होईल, किती पोर आहेत, काय नोकरी लागेल, सगळं आयुष्य कसं कसं जाईल. मूर्ख समजते त्या लोकांना. तुम्हीच तुमचं आयुष्य घडवता, तुम्हीच तुमचं भविष्य घडवता. तुम्ही कामच करून दे रे अरे खाटल्यावर याचं काही नसतं. तुम्ही जोपर्यंत झिजणार नाही, झुंजणार नाही, लढणार नाही, काम करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला यश कसं येईल का? अजिबातच नाही. म्हणून नशीब आपण घडवतो. किस्मत उनकी भी होती है जिनके हात नाही होते. हा, मला ना एक गोष्ट फार आवडते की आता ना आपण खूप वेगवेगळ्या वलयात राहतो. हा, मग मी मोठी आहे वयापेक्षा, मी पदाने मोठी आहे आणि ती गोष्ट मला फार आवडते. पण मी म्हणणार नाही समोरच्याला मला शिकव म्हणून, मला कमीपणा वाटतं. आमच्याकडे ना बीडीएडला असताना प्राचार्या मॅडम होत्या आणि त्या प्रचंड गुणग्राहक होत्या. गुणग्राहकचा अर्थ सांगते मी तुम्हाला, तुमच्याकडे पण असली पाहिजे ती. एखादी गोष्ट मलाही येत नाहीये पण समोरच्याला खूप छान जमते, मग मी त्याच्यावर जळण्यापेक्षा, त्याचा द्वेष करण्यापेक्षा त्याला विचारावं, हे कसं केलंस, मला शिकवशील का? हे तर भारी गोष्ट आहे ना, मस्त गोष्ट आहे ना. पण तेवढी नम्रता तुमच्याकडे असली पाहिजे. आमच्याकडे प्राचार्य मॅडम होत्या आणि एक मुलगी ना खूप छान रांगोळी काढायची. काही असला कार्यक्रम की ती 5 बोटांनी काढता संस्कार भारती, ती रांगोळी काढायची. आणि त्या प्राचार्य मॅडम आल्या आणि म्हटलं की एक दिवस थोडा वेळ काढा, मला शिकवशील का अशी रांगोळी काढायला? अरे मला इतकं भारी वाटलं. मस्त. विद्यार्थिनी आणि प्राचार्य यातला भेदच मिटवून गेला. त्या प्राचार्य विद्यार्थिनी झाल्या. हे किती छान आहे. म्हणजे ज्याच्याकडे जी स्किल आहे ना ते शिकण्यात, तो किती मोठा छोटा काही असो, ते विचारात आणि शिकवलं, त्यांनी ती सांगितली, मार्ग दाखवला तर उत्तम गोष्ट आहे. गुणग्राहकता आपल्याकडे असली पाहिजे. मी बी डी पाटील सर होते आपल्याला बीएडला. बी डी पाटील सर प्रचंड प्रभावी शिकवायचे आणि पूर्ण म्हणजे ससाच पांढरे केस पूर्ण. त्या अनुभवाने आलेले अरे भारी वाटायचे त्यांचं लेक्चर करायला. इतकं भारी ना, खूपच सुंदर वाटायचं, प्रभावी एकदम. आणि मी बावटासारखी गेले एकदा त्यांच्याकडे, म्हणाले सर मला तुमच्यासारखं शिकवायचंय, कसं शिकवता येईल मला? ते म्हटले जाधव तू माझ्या एवढी झालीस की तुला माझ्यासारखं शिकवता येईल. किती छान सूत्र सांगितलं त्यांनी, मला फार आवडली ती गोष्ट. ती म्हटलं नाही आहे काय की येत नाही या गोष्टी, त्या अनुभव शिकवतात आपल्याला या गोष्टी. असं तर पुढे नीटनेटके राहा. मग अशी मी सांगितलं चांगलं राहणं, प्रेझेंटेबल असणं सुद्धा बुद्धीचं काम आहे. नीतिमूल्यांची बाराखडी गिरवा. हे आपलं तत्व ठरवा बरं का, आयुष्यात जगण्याचं काहीतरी तत्व ठरवा. नीती नियम असले पाहिजे आपल्या आयुष्याला. मी ही गोष्ट मला पसंत नाही तर नाहीच, मी ही तडजोड करणार नाही तर नाही, परंतु त्यावर टिकले पाहिजे तुम्ही शेवटपर्यंत. माल ऍडजस्टमेंट नाही का करतात लोक, तडजोडी करतात खूप, वाईट गोष्टी करून चांगल्या गोष्टी साकार करतात. तर ते नसायला पाहिजे. हा, समाज माध्यम चांगल्या पद्धतीने वापरा. खूप सजग असलं पाहिजे आपल्याला, नाहीतर फोटो सोडलाय वाघानं, बघतो काय रागानं. अरे तुझं कर्तृत्व काय आहे, तू आहेस कोण? मी भाषेची शिक्षिका आहे, मग मी गेले ना इंस्टाग्रामवर आणि पाहिले माझी पोरं काय भाषा वापरतायत म्हणून. होय कसली भाषा पाटेकर सर. आपण त्यांना काय शिकवतो आणि ते कायच वापरतायत तिकडे समाज माध्यमावर. ते कुणाला फॉलो करताय ते पाहायला पाहिजे, काय शिकताय ते. मग मुलांना ही सजगता दिली, तुम्ही कुणाला फॉलो करताय. सगळं जगभरात सगळ्यांना दिसतं, तुम्ही जे टाकता ते सगळ्यांना दिसतं. तुमची इमेज बिल्डिंग होते त्याच्यावरून. गुगलकडे तुमचा सगळा डाटा आहे, तुम्ही तुमच्या नावाने सर्च करा, हा व्यक्ती कोण आहे, तो तुमचं अनालिसिस करतो सगळ्या सोशल मीडियाचं. हा गुंड आहे सांगतात. तर तुम्ही फोटोज कसे सोडलेले असतात, तुम्ही तिथे डायलॉगच कसे मारलेले असतात. हा, तर आपण काय करतो सोशल मीडियाला, काय लिहितोय हे खूप गरजेचं आहे बरं का. शिव्या देऊन मोकळी होणारी माणसं पण आहे, मग त्यांच्या अकाउंटला जाऊन मी बघते अरे आपला विद्यार्थी असं पण आहे बरं का, कुठेतरी दुसऱ्याच्या पोस्टवर. तर समाज माध्यम खूप जबाबदारीने हाताळा. हा, तुमचे मित्र मैत्रिणी कोण आहे त्याच्यावरून तुम्ही कसे घडता हे अवलंबून असतं. आता तुम्हाला गंमत वाटेल पण मला तुम्हाला सांगायला आवडेल, मला माझ्या वयाचे खूप कमी मित्र मैत्रिणी आहेत. कोण आहेत, लहान आहेत का? नाही, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी 70 वर्षाच्या पुढच्या आहेत. मॅक्झिमम 70, 80 अशा. मी सुरुवातीला येड्यागत जाऊन बसायचे त्यांच्यात, काय बोलताय कळत नाही. पण तुमच्यापेक्षा तुमची मित्रमंडळी मोठी असली वयाने की त्याच्या अनुभवाचा, त्याच्या वैचारिक स्तराचा तुमच्यावर प्रभाव पडतो आणि तुम्ही तसे घडत जाता. लक्षात घ्या, आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, ज्ञानाने मोठी माणसं आपली मित्र असले पाहिजे, मैत्रिणी असल्या पाहिजे. पुढे शेवटाकडे या. हा नाही रडले म्हणजे येस,
हे बघा, आपल्या आयुष्याचा गोल काय असला पाहिजे, तुम्ही माणूस होणं गरजेचं आहे. मग माणूस म्हणजे काय? तुम्ही म्हणाल मॅडम माणूस म्हणजे फक्त आमच्याशी संबंधित आहे. नाही, माणूस हा शब्द आपल्यामध्ये कॉमन आहे. तुम्ही बाई माणूस आहात, हे पुरुष माणूस आहेत. आपली जात माणूस आहे, आपला धर्म माणूस आहे. माणूस इज अ कॉमन थिंग. आलं लक्षात? मग माणूस असं म्हणजे काय? तर आजही पुरुष रडले तर त्याला फिदी फिदी हसलं जातं. काय बाई काय रडायला? अरे तो माणूस आहे की त्यालाही भावना आहे, तो उद्विग्न होतो, त्याला राग येतो, त्याला संताप होतो. पण आपल्याकडे बाई म्हणजे मुळू रडणारी व्यक्ती, जेंडर बायसिटी पण आहे. मग काय होतंय, पुरुषांचा खूप वेळा आतल्या आत स्फोट होतो भावनांचा. ते विवेचनच होत नाही त्यांच्या भावनांचं. रडणं म्हणजे जिवंत असणं आहे असं मी मानते. ज्याच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस येत नाही तो माणूस जिवंतपणे मुरदाड आहे. तुम्ही संवेदनशील आहात ना, त्याचं द्योतक आहे. तुमच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, एखादी कविता ऐकून पाणी आलं, एखादी कथा वाचून पाणी आलं डोळ्यात, एखादं दृश्य बघून पाणी आलं डोळ्यात. तुमच्या डोळ्यात पाणी नसेल तर काम करा बरं का स्वतःवर. नॉर्मल नाहीये तुम्ही. ज्याच्या डोळ्यात पाणी येत नाही तो माणूस मुरदाड असतो असं मी मानते. संवेदनशील असावं माणसानं. तर स्टीव्ह जॉब्स, ॲपलचा उद्गाता तुम्हाला माहिती असेल. स्टीव्ह जॉबचा एक खूप फेमस सेंटेन्स आहे. तो म्हणतो, स्टे हंग्री अँड स्टे फुलिश. स्टे हंग्री अँड स्टे फुलिश म्हणजे काय रे? स्टे हंग्री म्हणजे काय? हंगर म्हणजे काय? भूक. आणि फुलिश मूर्ख. मी खूप ज्ञानी आहे, मला सगळं कळतं, मी सर्वश्रेष्ठ आहे, याच्यातून जरा बाहेर या. तुमच्यापेक्षा ज्ञानी लोक असतात पण तुमचाच इतका गाजावाजा आहे की बस. तर स्टे हंग्री राहा, भुकेले राहा ज्ञानासाठी. आणि कसे राहा? मूर्ख राहा. तुम्ही जर अज्ञानी, मूर्ख म्हणजे अज्ञानी राहा, मूर्ख नाही, अज्ञानी राहा. म्हणजे तुम्ही आणखी ज्ञान घेण्याचा प्रयत्न कराल, शिकण्याचा प्रयत्न कराल. ठीक आहे, पुढे पुढे. ठीक आहे, संपलं बाई. शेवटी एक कविता माझी नाही आहे पण मला खूप आवडते. काय झालं पाहिजे, जग कसं आहे आणि आपण काय कसं वागलं पाहिजे. हिंदी कविता आहे. स्वतःमध्ये डुकून पाहूया. मला असं वाटतं की इथून घरी गेल्यावर प्रतिभा जाधव डोक्यात राहिला पाहिजे आणि सकाळी उठल्यानंतर पण प्रतिभा जाधव एकदा आठवली पाहिजे. तर याचा इम्पॅक्ट झालाय व्याख्यानाचा असं मी समजेल. तू अपनी खूबियां ढूंढ. गौर से सुनिएगा. ऐकताय ना? का नुसतं ऐकताय? पाहताय ना? का नुसतं पाहताय? तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना. मला तुमची गरज पडेल बरं का आता ओळीच्या शेवटी. तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना. अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना. सपने देखने हैं तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना. आपण त्यांना बिनपगारी ठेवलेलं आहे. सतत आपली चाकरी करत राहतात. काय करतो, कुठे जातो, किती पुरस्कार, काय लिहिलं, गुप्त हे सोडलेले असतात आपल्या मागे. सोडे ना बाबा, आपल्याला काय करायचं. आपण चला पुढे. सपने देखने हैं तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना. तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग है ना. प्यार करना है तो खुद से कर. मगाशी मी सांगितलं ना, मैं खुद की फेवरेट हूं असं समजा. स्वतःवर प्रेम करा. प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग है ना. तू अपनी अलग पहचान बना, तू अपनी अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है ना. शेवटचा, तू कुछ करके दिखा दुनिया को, तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग. मला इथे निमंत्रित केलं आणि खूप छान तुमचे एक्सप्रेशन मला फार ऊर्जा देत होते रे बोलताना. किती लक्षपूर्वक ऐकताय तुम्ही. 2-3 लोक होते जरा आजारी आहेत. मस्त वाटलं पण मला. मॅडम खूप छान लिहिलं. पाटेकर सर तुम्हाला जास्त क्रेडिट देते मी. खूप छान पद्धतीने तुम्ही ऑर्गनाईज केलं. कोण मॅडम काय असतं ना, समोरचा समक्ष बसला की आपल्याला वाटतं काहीतरी चुकतंय काय. मी हसत होते तुम्ही तेव्हा हसत होतात, मी सिरियस होत होते तेव्हा तुम्ही सिरियस होत होतात. अलग लक्षात. माझ्या भावना आणि तुमच्या भावना छेद देत होत्या. ए हृदयचे
मच. मॅडम, आपल्या व्याख्यानातून आम्हाला खूप नवीन माहिती, विचार आणि प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटेकर सर यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. एक तास